वेडी माणसं इतिहास घडवतात आणि शहाणी माणसं इतिहास वाचतात. अधिक शहाणी माणसं इतिहासाचा अभ्यास करतात. पण वेडीच इतिहास घडवतात. हे वेड कुठून येतं? हे काहीतरी घडवण्याच्या उर्मेतनं आणि ऊर्जेतनं येतं. ते हवं. सगळ्यात महत्वाचं आहे ते. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणारा एक पोर, आपण स्वप्न मोठी अफाट. पेट्रोल पंपावर गाड्या पेट्रोल भरायला यायच्या आणि तो त्या गाड्यांच्या स्वप्नात ठरवायचा एक दिवस आपली अशी गाडी असेल. एके दिवशी पांढरी शुभ्र रोल्स रॉइस गाडी त्याच्या पंपावर आली आणि त्या गाडीत तेल भरताना तो त्या गाडीच्या स्वप्नात ठरवला. पेट्रोलची टाकी कधी फुल झाली, पेट्रोल कधी खाली सांडलं त्याला कळलंच नाही. पेट्रोल पंपाच्या मालकाने बघितला, संतापला, वैतागला, सन सन 2 वाजवल्या, चालू पाड. त्या मुलाला भयान राग आला. मारलं म्हणून नाही, स्वप्न मोडलं म्हणून. तो मालकाला म्हणाला, आत्ता जातो पण परत येईन ना, तो अशा रोल्स रॉइस गाडीचा मालक म्हणून परत येईन. ते पोरगा गेला. 30 वर्षांनी तोच मुलगा तशीच पांढरी शुभ्र रोल्स रॉइस घेऊन त्या पेट्रोल पंपावर आला. मालकाला भेटला, ओळखलं का? 30 वर्षापूर्वी सांगून गेलो होतो, एक दिवस परत येईन ना, तो स्वतःची पांढरी शुभ्र रोल्स रॉइस गाडी घेऊन येईल. आलोय, माझं नाव धीरूभाई अंबानी. किती शिक्षण होतं त्यांचं? किती पैसे होते त्यांच्याकडे सुरुवातीला? क्षमता आहे तुमच्यात, जिद्द हवी, आत्मविश्वास हवा स्वतःवर. हो, करूच शकतो, मग आपोआप होतं सगळं. पण आम्ही माणसं काय करतो? निवांत, आराम, सहज आलं पाहिजे, सारं सहज मिळालं पाहिजे, फार कष्टही नको आहेत आम्हाला, वेळेत घरी पण पोहोचलं पाहिजे. आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. नोकरीकडे कल त्यासाठी आहे हो, बाकी काही नाही. एक मोठी मल्टीनॅशनल कंपनी होती आणि त्या कंपनीच्या बाहेर एक छोटंसं हॉटेल होतं जिथं उत्तम समोसे मिळायचे. उत्तम समोसे. त्या मल्टीनॅशनल कंपनीतले बरेचसे अधिकारी त्या हॉटेलमध्ये येऊन समोसे खायचे. बऱ्याच वर्षाच्या या दिनक्रमामुळं त्या हॉटेलवाल्याची आणि त्या मल्टीनॅशनल कंपनीच्या जनरल मॅनेजरची मैत्री झाली. एके दिवशी दुपारी हे जनरल मॅनेजर आपल्या मित्रांसोबत तिथं समोसे खायला आले. या हॉटेलवाल्यानं त्यांना समोसे दिले आणि सहज जनरल मॅनेजरने विचारलं, काय रे, तुझा मुलगा काय करतो? हॉटेलवाला म्हणाला, काय नाही, आता माझ्या मागे हे हॉटेल सांभाळेल. वेडा आहेस का काय? स्वतःचं आयुष्य वाया घालवलंस या टपरीत, आता पोराचं कशाला आयुष्य वाया घालवतोस? त्यापेक्षा त्याला उत्तम शिकव, उत्तम डिग्री घेऊ दे, माझ्या कंपनीत पाठव, माझ्या कंपनीत नोकरी मिळेल. अरे बघ काय, आज मी क्लार्क म्हणून, तुझं ज्यावेळी हॉटेल चालू झालं इथं त्यावेळी मी या कंपनीत क्लार्क म्हणून लागलो. 20 वर्षात काय बदल झाला? 20 वर्षात मी क्लार्कचा जनरल मॅनेजर झालो. माझा 5,000 वरनं पगार आज 75,000 आहे. आणि तू छोट्या टपरीचं रूपांतर फक्त एका मध्यम हॉटेलमध्ये केलंस. प्रगती बघ, नोकरीमध्ये मान आहे, सन्मान आहे, स्टेटस आहे, प्रतिष्ठा आहे. तुझ्या मुलाला इकडं नको गुंतवूस. हॉटेलवाल्यानं म्हटलं, तुमचा सल्ला अत्यंत योग्य आहे, पण माझं ठरलंय. अरे वेडा आहे का तू? ऐक माझं, माझ्याकडे पाठव त्याला, माझ्या कंपनीत काम देतो, प्रगती करत करत तो पुढे जाईल. तर म्हटलं, नको, आहे ते बरं आहे. मला म्हटलं, साहेब सांगा, 20 वर्षापूर्वी तुम्ही ज्यावेळी या कंपनीत लागला त्याचवेळी मी इथं समोस्याची टपरी टाकली. त्यावेळी माझा रोजचा धंदा 200 रुपये होता. आज माझा या छोट्याशा हॉटेलमधला रोजचा धंदा 20,000 रुपये आहे. त्यातला 10,000 रुपये माझा मी नफा पकडला तर 3 लाख रुपये मी महिन्याला कमावतो. आणि 20 वर्षात तुम्ही किती पगारावर गेलाय? 75,000 रुपयेवर. 2.25 लाख रुपये मी तुमच्यापेक्षा जास्त कमावतो. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या मॅनेजर साहेब. आता तुम्ही निवृत्त व्हाल जनरल मॅनेजर पदावरनं, मग तुमच्या पदावर तुमच्या मुलाला लगेच चिटकवता येईल का? असं कसं होईल? त्याला डिग्री घेतली पाहिजे, स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध केलं पाहिजे, त्याच्या मुलाखती होतील, सगळं झाल्यावर मग त्याला ती पोस्ट मिळेल. म्हणजे म्हटला, तुमच्या पोराला परत 25 वर्ष शिकलं पाहिजे, परत नोकरीसाठी वाट बघितली पाहिजे, म्हणजे तुमच्या खुर्चीवर तो असा येऊन अजिबात बसणार नाही. म्हणजे शक्यच नाही. माझ्या मुलाचं बरं आहे ना,
माझा मुलगा लगेच माझ्या गादीवर येऊन बसेल हॉटेलवर. त्याला गरज नाही काय करायची. सगळ्यात महत्वाचं, तुमचा मुलगा नोकरी लागला तर त्याला परत क्लार्क पासून जनरल मॅनेजर होईपर्यंत धडपडावं लागेल. माझ्या मुलाला मात्र मी स्थिर करून दिलेला व्यवसाय आहे तो त्याच्या हातात येईल आणि जिथपर्यंत मी कमवून ठेवलाय तिथपासून तो पुढे प्रगती करेल. पुढे आम्ही अधिकाधिक वाढत जाऊ. तुम्ही मात्र निवृत्त होऊन तिथंच असाल. कशासाठी नोकरी? ती तुम्हाला मर्यादित बनवते आणि व्यवसाय तुम्हाला अमर्यादित बनवतो.